हा ए अरे बापरे टिश्यू. हा टिश्यू आहे ना डझन भर. बघ ना आता तू भेटवस्तू देताना ढीगभर देतेस, मग आम्ही प्रेम तुला परत देताना हा टिश्यू नाही आधी आधी बघ काय. आणि थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सो ओव्हरवेल्म. मला बोलता नाही आलं बहुतेक, रडायलाच येते मला. पाणी काय देतोस? कारण आवाज वाढवा ना तिचा थोडस, म्हणजे तिचा आहेच मोठा किती मोठा पाहिजे तुला आवाज? हा तर बाकी सगळं जाऊ दे. वय वर्ष 78, ऐन तारुण्यामध्ये तुला हा असा रोल, अशी भूमिका. ठीक आहे तिघी वगैरे म्हणजे त्याचं प्रमोशन आणि ते होणारच आहे. चित्रपट हा सर्वदूर पोहोचणारच आहे, कारण तो इतक्या लोकांच्या हृदयामध्ये एव्हाना घर करून आहे, तर तो घर करेलच. मला आज सेलिब्रेटिंग भारती अचरेकर असं जे आतमधून आहे ना, की माणूस म्हणून तू इतक्या लोकांना इतकी वर्ष जे काही दिलंयस, मी केवळ तुझ्या आजूबाजूला आल्यानंतर तुझी जी आभा आहे, तुझी जी लोक ज्याला काय म्हणतात रे, हा ते जे आहे ते कसं काय ग कमवलंस आणि इतकी वर्ष कसं काय टिकवलंस? इतकी वर्ष कसं काय टिकू शकतं? हे जग इतकी वर्ष तू जगली आहेस. 78 वर्ष. 78. हॅलो गाईज, हॅलो. मला वाटतं खूप जे काय करते ते खूप मनापासून करते. म्हणजे इथे मी काही टेन्शन घेत नाही, मी ते करते ते इथूनच करते. त्यामुळे मी असं काहीच बघत नाही माझा फायदा काय याच्यात, माझा तोटा काय याच्यामध्ये. आणि खूप मनापासून केल्यामुळे मला वाटते ती क्वालिटी माझी टिकली आहे, की माझ्या चेहऱ्यावर कधी असं आता रडले म्हणजे तसं दुःखाने नाही रडले, फार फार आनंद झाला म्हणून रडले. दुःखाने फार कमी रडली आहे मी. पण जेव्हा लोक मला म्हणतात ना की तुम्ही आमचे इन्स्पिरेशन आहात, इन्स्पिरेशन, मला काय कळत नाही म्हणजे काय असतं. म्हणजे मी अशीच आहे, म्हणजे मी अशीच पहिल्यापासून अशीच आहे. हो, म्हणजे ज्यांना ते कळतं ना की ही अशी आहे, असं असणं खूप अवघड असतं, इतकं सोपं नसतं, त्यांना ते इन्स्पिरेशन वाटतं, भावंसं वाटतं. हा पण म्हणजे मला वाटतं की साधं हे सोपं असतं, म्हणजे खूप खरेपणाने केलं ना तर मग ते सोपं असतं. हा त्याच्या मागे काही थॉट असतात तर मग ते सोपं नसतं, कारण ते निभावणं फार कठीण असतं. जसं आपण म्हणतो ना, एक खोटं बोललं की दुसरं खोटं बोलावं लागतं, मग तिसरं खोटं बोलावं लागतं. मला काहीच करायला लागत नाही, मी इतकं मनापासून करते की मला काही त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागत नाही. मला त्याच्यातनं असं काय लोकांना काय असे बोध द्यायचे नसतात, काहीच नसतात. मी निखळ आनंद वाटते आणि त्याचा आनंद मला इतका होतो की आता म्हणजे मी जसं म्हणायला की आता कोणी असं जेवायला आलं तर 10-12 माणसं वगैरे आली तर माझ्या चेहरा काही शिकण पण नसते. मला खूप आनंद होतो लोकांना खायला घालणं, मला खूप आनंद होतो लोकांना भरभरून काहीतरी देण्यामध्ये. आता ते का हे मला नाही सांगतो. पण हे किती दुर्दैवी गोष्ट आहे की मी प्रामाणिकपणे सांगतो की आजपर्यंत एकही काम तिच्या बरोबर केलेलं नाहीये. आणि तरी सुद्धा तिने जे दिलंय ना, तर अशी एक अभिनेत्री, मी खरंच सांगतो, मी कुठल्या ते बॉन्ड पेपरवर वगैरे लिहून द्यायला तयार आहे की ज्या दिवशी हा चित्रपट बाहेर येईल, नो डाऊट आमच्या या दोन्ही मैत्रिणींनी अप्रतिमच कामं केलेली आहेत, नो डाऊट सगळ्यांनी उत्तम कामं केलेली आहेत, आमची गाणी वगैरे सगळं. पण या बाईचा एक क्लोजअप, या बाईचा एक एवढा क्लोजअप सुद्धा इतक्या गोष्टी बोलून जातो ना. आणि ते बोलून जातो याचं कारण जे आयुष्य ती जगली. आता तू बोलते ठीक आहे हे सगळं सोपं असतं वगैरे, खरंच इतकं सोपं होतं? नाही, सोपं नव्हतं. पण मग कसं सोपं कसं केलं ते नाही मला सांगतो मी. तरी काहीतरी म्हणजे आधी एक तर म्हणजे पहिल्यांदा या सगळ्यांचे थँक्यू जे पडद्यामागचे सगळे आहेत, निखिल, बाकी सगळे पोरं, सुरुद, जीजीचे फारच थँक्यू की माझा विचार केला. तुला माहिती का त्याच्यातच मी एवढी हुरळून गेले होते की ह्या रोलला मला विचारलं. म्हणजे लोकांना फक्त मी हसवते एवढंच लोकांना माहिती आहे की मी कॉमेडियन आहे, पण अशा रोलमध्ये मला विचारणं हा माझ्यासाठी फार मोठा चॅलेंज होता. आणि माझ्याकडनं काढून घेतलं जीजीनी, निखिलने, दोघांनी माझ्याकडनं काढून घेतलं. मला आठवत आहे पहिल्या दिवसाचा माझा शॉट होता, माझा एक आहे त्याच्यात मधून, तर मला दिला लिहून 1.5 पानाचा काहीतरी होता. पहिल्याच दिवशी ते ठेवलं. हां, मग निखिलला म्हटलं निखिल एवढं नको रे माझ्यावर आरोप करू, म्हणजे काय म्हणत त्याला
म्हटलं तू लागतोच पाहिजे. अगं मला जरा फिल्मची काहीतरी माहिती असू दे, 1-2 दिवस शूटिंग तर होऊ दे. वाटतं मला उद्या करतो. म्हणजे एकच दिवस लगेच दुसऱ्या दिवशी तो केला. त्याच्यानंतर परत हावराटासारखा मला म्हणाला, नाही मला वन शॉट हवा आहे. म्हटलं अरे वन शॉट नाही, होईल. हा जो कॉन्फिडन्स त्यांनी दिला ना सगळ्यांनी मला, त्याच्यामुळे मी जगले. मग मी तो रोल जगले. हे मला फार क्वचित माझं काम आवडतं, पण मला फार आवडलं माझं काम. आणि काय पाहिजे म्हणजे ते संदीप करेची एक ओळ आहे, मला खूप आवडते ती, की एक मरेपर्यंत एकतरी कविता चांगली लिहावी असं वाटत असतं कवीला, आणि शेवटपर्यंत मरेपर्यंत एखादी अशी ओळ लिहिली गेली याची खात्री नसते मात्र त्याला. तर ती जी खात्री कलाकाराला कधीच नसते. जेव्हा या अशा कलाकाराला वाटतं की हो हे माझं काम चांगलं आहे, तर त्याचा अर्थ म्हणजे ते चांगलं आहेच हे इतरांना नाही. म्हणजे मला असं वाटतं की मी आता किती जवळजवळ 57 वर्ष काम करते. 57 वर्ष. पण सर्कल पूर्ण झाल्यासारखं झालंय मला, की झालं आता. मला नाही वाटत मला याच्या पलीकडे काही नाही आता मी करीनच रे, तुझ्याबरोबर करायचं रे मला. मी तुला काय वाटतं, मी अत्यंत मोफत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गाणी भेट कशासाठी माझा पुढचा पिक्चर हिच्याबरोबर म्हणून मी स्पष्टपणे सांगतोय. निखिल महाजन कुठे कोकली कोच स्पेलिंग सुद्धा पाठ करायला तयार आहे. तसं नाही, असं वाटतं नाही एखाद्याला की बाबा छान आता मिळालं तर करायचंच. पण माझं समाधान झालं. समाधानची जी हे आली आहे ना मला, की मी केलं आयुष्यात काहीतरी, असं मला या पिक्चरने दिलेलं आहे. आणि थँक्यू सो मच फॉर. ओके. पण ना मी आणखी एक सांगतो, हे लिहिणं बिणणं सोपं असतं. बाई पण थोर बाई अवघड वाट, पायी डोळा पाणी तरी कणा ताट. लिहिणं सोपं आहे. लिहिणारा सोपेपणाने लिहू शकतो, कारण तो कुठल्या तरी जगणाऱ्या माणसाला पाहत असतो. आणि अनेक माणसांचं जगणं हे असं असतं की त्या जगण्याच्या पाठीमागे इतके वेगवेगळे पडदे असतात. त्या पडद्याच्या पुढे येऊन हसतमुख राहून आनंदाने सगळ्यांना वाटणं हे त्यालाच जमतं. म्हणजे आमच्या नकळत सारे घडलेमध्ये एक वाक्य होतं विक्रम काकाच्या तोंडी, की घर म्हणजे काय बाई हे त्यांनाच कळतं ज्याला घर नसतं. हे त्या माणसाला आनंद हा त्या माणसालाच वाटता येतो जास्तीत जास्त, ज्याला जो त्या आनंदापासून थोडासा दूर राहिलेला आहे. नाही. आणि मला पण हा रोल करताना मला ते म्हणजे माझं आयुष्य पण गेलं माझ्या डोळ्यासमोर, की मी पण 34व्या वर्षी विरोध झाले होते. माझा मुलगा 9 वर्षाचा होता, तर मला ते वाढवावं लागलं. ते कसं वाढवलं हे सगळं आलं माझ्या ह्याच्यामध्ये. पण हे वेगळं होतं, रोल वेगळा असतो, आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण जे करतो त्याची इन्स्पिरेशन पण घेतो थोडं. पण एवढं नाही की बाबा मी हा सगळा रोल त्याच्यातनंच केले असं नाही. पण मला कळलं की बाबा एकटीने वाढवणं मुलांना वगैरे म्हणजे काय असतं. नाही हे बरोबरच आहे, पण जगणं मात्र काहीतरी देत असतं. आणि तू कुठल्याही पॉडकास्टमध्ये वर जात नाही, या निमित्ताने मी हे बोलून घेतलं, कारण तू आजपर्यंत तुझ्या बोलण्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा विषाद नाही. आता सुद्धा सर्कल कम्प्लीट झाल्यावर वाटतं म्हणते, पण ही खंत कधी तिच्या बोलण्यात आली नाही की नाही बाबा मला या पद्धतीचा रोल कुणी आजपर्यंत दिलाच नाही. खंत न करणारी माणसं असतात ना, ती फार निराळी असतात, वेगळी असतात. तर अशी ही हिरोईन जिच्याबद्दल खूप मनापासून प्रेम वाटतं. आणि काही अशी माणसं असतात ना, काही अशा स्त्रिया आहेत, मी उघडपणे सांगतो, त्यांना बघून असं वाटतं जरा उशिराच जन्माला आलो नाही, त्यावेळेला जन्माला उशिरा किती बरं झालं असतं. मला चालेल. मला एक सांग, खंत नाहीये तुला कसलीच नाही. गाणं पुढे चालू ठेवलं नाही त्याची खंत आहे. पण काय त्याला म्हणजे मला इलाज नव्हता ना, म्हणून त्यावेळेला मला इलाज नव्हता. गाणं करणं हे त्यावेळेला पैशाचं साधन नव्हतं जेव्हा मी गात होते तेव्हा. आणि आय नीडेड मनी. महाराष्ट्राची महागाई केलं, मी सोडलं ते. म्हटलं नाही ठीक नाही, हरकत नाही. माझ्या खंत आईला राहिली. आईला खूप प्रचंड अगदी जाईपर्यंत खंत राहिली की नाही केलं गाणं तू असं. आता गायला सांगू नकोस मला. हे बघा मी काय बोललो, आदाशासारखा मी फक्त असं आईची इच्छा होती मी गाणं गावं. आता आईची इच्छा मोडवेल का माय होऊनी प्रवासी वगैरे. बरं गंमत, माय होऊनी प्रवासी जेव्हा लिहिलं ना, मी रात्री पहिला फोन निखिलला केला, म्हणजे निखिल हे बघ असं झालं जीजी विशाल. तिसरा फोन हिला केला, ही काय म्हणते मी गाणार. म्हणजे त्या माझ्या आवाजात शोधलं असतं, पण काय आम्हाला असंच तू सोडत नसतो. आज सेलिब्रेटिंग भारती अचरेकर म्हटल्यानंतर आणि त्यांचे पण इंटरव्ह्यू घ्यायचे की नाही. कुणाचे काही इंटरव्ह्यू नाही आहेत, काही नाही आहेत. यांना आयुष्य पडलंय. 78 वर्ष झाली तेव्हा देतील.
तुझं आहे आज फक्त एक प्रेसवाल्यानं कोणी माझं वय लिहिलं ते याद राखा हा. 7वर 8 78 7वर 8 78 आणि आता सुरू झालंय अभी तो पार्टी सुरू हुई है. सावळाच रंग तुझा, सावळाच रंग तुझा, पावसाळी नवा परी, आणि नजरेत तुझ्या, आणि नजरेत तुझ्या, वीज खेळते नाचरी. सावळाच रंग तुझा, चंदनाच्या बनापरी, चंदनाच्या बनापरी, आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी विखारी. सावळाच रंग तुझा. ते जे हसू आहे आता चेहऱ्यावर, हा जो आनंद आहे, हा जो आनंद आहे आता चेहऱ्यावर, हे जे हसू आहे, मी म्हणतो आपले हे म्हणजे आता तरुण वगैरे बोलून जरा सगळी मजा मस्ती सगळं ठीक आहे, पण आपल्या प्रत्येक ज्येष्ठ कलाकाराला आपल्या या म्हणजे एक प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, जरी फार भूमिका तुला हव्या तशा केल्या नसतील किंवा संख्यात्मक नसेल, पण गुणात्मक दर्जा तुझा नेहमीच वरती होता आणि तो नेहमीच वरती असेल. कारण काही लोक 900 हजार सिनेमे करतात, दिलीप कुमारने 80 सिनेमे केले, पण तो गुणात्मक दर्जा जो होता तो संख्यात्मक या गोष्टींनी येऊ शकणार नाही. आणि आज मराठी चित्रपट सृष्टी जिथे कुठे असेल, कलाकार जिथे कुठे असतील, त्यांच्या जाणीवा ज्या काही प्रगल्भ झाल्या असतील नसतील, 100व्या मजल्यावर उभ्या राहिलेल्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तो जो पाया होता, तो पाया पहिला मजला ते 99व्या मजल्यापर्यंत काही लोकांनी अजून कामं केली आहेत, ते मजले चढवत गेलेत, म्हणून आपण आज 100व्या मजल्यावर उभे आहोत. त्यामुळे या लोकांना विसरून चालणार नाही. आणि आय विश की मला तर काम करायचंच आहे, पण माझी ही इच्छा मी व्यक्त करतो की हा चित्रपट पाहिल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना हिच्यातलं जे खरं आई पण आहे, तिच्यातलं जे बाई पण आहे, तिच्यातली अभिनेत्री, तो जो दर्जा आहे तो सर्वदूर पसरावा, तो सगळ्यांना समजावा. आणि कोकली कोट आणि सुप्री सारखे ह्या ज्या दोन निर्मिती संस्था एकत्र आल्यात, एक वेगळ्या पद्धतीनं वेगळी वाट निवडण्याचं धैर्य, कौशल्य आणि धाडस हे दाखवत आहेत. तर त्यांना पाठबळ जे आहे प्रेक्षकांचं ते मिळावं आणि मराठी चित्रपट खऱ्या अर्थानं आणि त्या चित्रपटाची ही नायिका खऱ्या अर्थानं जगाच्या पटलावर पुन्हा एकदा तिचा खोल ठसा आणि तिचं हे जे हसू आहे हे सर्वदूर पसरावं. आणि बस बाकी आय लव्ह यू. थँक्यू. कुणाला काही बोलायचं, तुम्हाला काही थोडं ऍड काय करायचं या ना? तिघींचं आहे हा ना, दोघींचं नको व्हायला, म्हणजे दोघांचं नको, तिघींचं होऊ दे. ती सोनाली कुलकर्णीजी आणि नेहा प्रेमसे बायस. क्या बात है. मला इथे बसता येईल ना, मी सगळ्यांना भारती ताई माझं पाच आहे. गप्पा तुझ्याबद्दलच आहे आज. तुझ्याबद्दलच आहे आज, तुझंच असतंय. तर तुला माहितीच आहे की तुझ्यातली जी एक युथफुल जी एक आहे, म्हणजे मला असं वाटतं की कुठून येते एवढी एनर्जी. तुला माझा कधी कधी राग पण येतो की मी इतकी थंड काय, पण मी तुझ्याकडे पाहते आणि मला इतकी एनर्जी मिळते. मला इतकं तुझ्यासारखं व्हावं, म्हणजे मगाशी हे सगळं तेच म्हणत होते की युअर एनर्जी इज जेन्युइनली सो इन्फेक्शियस. आणि मुझे एनर्जी देते ठाकूर. माझं एवढं झालंय. आणि खूप प्रेम आम्हा सगळ्यांचं. आणि स्पेशली मी आय एम नॉट व्हेरी गुड विथ कम्युनिकेशन ताई, पण मला I really am inspired a lot by you.
काय बोलायचं मी जितेंद्र जोशी. आपण मगाशी खरं तर चित्रपटाचा ट्रेलर म्हणून इथे जमलो, पण आपण हा चित्रपट आज पाहिला आणि मग डायरेक्ट ट्रेलर नाही बघितला तरी चालेल. आपण चित्रपटगृहात 6 मार्चला बघूच. पण बघायचं तुला? ट्रेलर बघायचंय. आपण जीवनपट जो आहे त्यातला एक छोटासा भाग बघितला आणि फक्त जीवनपटाचा ट्रेलर पाहिला. हा है ना? होय होय. भारती आचरेकर यांच्याबद्दल खूप आपण आतापर्यंत भरभरून बोललो व्हिडिओमधनं, इथे त्यांच्याकडनंही थोडंफार ऐकलं. पण खरं तर एक वेगळा कार्यक्रम फक्त त्यांच्याविषयीचा अनेक तासांचा होऊ शकतो. चल करूया. मी एवढंच म्हणेन की या चित्रपटात जेव्हा क्रेडिट्स तुम्ही दिले असतील मला माहिती आहे, पण थोडक्यात मी एवढंच म्हणेन, स्टारिंग नेहा पेंडसे, बायस सोनाली कुलकर्णी आणि पदार्पण भारती आचरेकर असं म्हणायला हरकत नाही. माझा पहिला मराठी चित्रपट आहे बरं का. हा, मला मराठीमध्ये कोणी घेतच नाही. प्रमुख भूमिका आहे. जाऊ द्या आता, त्यांना नव्हतं लोक आता काय पाहिजे ना प्रेसला. पाहिजे. प्लीज मराठी चित्रपट बनवणार ना. कुठे होतात तुम्ही? एक मिनिट. आणि जिने घेतलं तिला बोलूया आपण. पदार्पण तिचं आहे. खरं ती पाहिजे आता इकडे इकडे पटकन. बघितलं का? हा, आता तू सांग, तुला कसं वाटलं का हे सगळं या तिघींबरोबर शूटिंग करताना? पहिला चित्रपट नशीबच काढलाय पोरी तू. काही करत नाही म्हणजे इतका मस्त सोहळा आणि इतकं सगळं छान. काय वाटतं तुला? तुझ्या भावना काय सांग. मी थोडंसं भारती ताईंपासून सुरू करते पण एकदा. त्या जसं म्हणल्या की त्यांच्यासाठी एक फुल सर्कल झालं. मी त्यांना सांगितलंय, मी जेमतेम 10 वर्षाची असेल, मी 4 चौघी नाटक बघायला गेले होते. माझा बाबा मला हटकून नाटक बघायला न्यायचा जेव्हा तो घरी यायचा तेव्हा. आणि असं बोट पकडून मला ग्रीन रूम मध्ये नेलं होतं आणि वंदना ताई आणि भारती त्यांची माझी पहिल्यांदा तेव्हा ओळख झाली होती. आणि माझ्यासाठी ते पहिलं पूर्ण स्त्रिया असलेलं नाटक होतं. मला नव्हतं माहिती की एवढा मोठा ऑरा जो असतो तो असतो. आणि आता माझ्या पहिल्या सिनेमामध्ये मी त्यांच्या घरी जेव्हा अशी पूर्ण पावसात भिजलेली नरेशन करायला गेले होते, काही विचारायच्या आधी काय खाणार हे त्यांनी विचारलं आणि त्यानंतर खूप प्रेमाने माझी गोष्ट ऐकून घेतली. आणि सिन्स देन सबमिशन शिकावं, टाईमकडनं एवढं हंबल राहणं शिकावं. मी पहिलं पाऊल घेतेय, पण कुठे पोचायचे आणि तिथे पोचल्यानंतर कसं वागायचंय हे पूर्ण सिनेमाच्या प्रोसेसमध्ये त्यांनी शिकवलं आणि त्यासाठी ताई थँक्यू.